हाय स्टुडंट्स, बाळांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.4 मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 कंप्लीट केला. पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं नेक्स्ट लेक्चरला आपण ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीनं आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकमधील नेक्स्ट पॉईंट म्हणजेच काय ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट हा पॉईंट अभ्यासणार आहोत. चला तर बघूया. मग बघा, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. बाळांनो, यामध्ये आपण सर्वप्रथम स्विच म्हणजे काय, स्विच कशा पद्धतीने काम करतं ते अगोदर अभ्यासूया. बघा, पहिला पॉईंट मी इथं लिहून ठेवलेला आहे, स्विच. ओके, an electric switch is a two-state device used for turning a current on or off. हे वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल, तरी दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर बाळांनो, आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक बोर्ड असतात, बरोबर आहे. इलेक्ट्रिक बोर्ड जे असतात त्यांना आपण सर्किट म्हणायचं. पूर्ण बोर्डला काय म्हणणार आपण, सर्किट म्हणणार. आणि त्या बोर्डवरती ज्या कीज असतात, बटन्स असतात, त्या बटन्सला आपण काय म्हणायचं, स्विच म्हणायचं. मग ते बटन कशा प्रकारे काम करतात रे बाळांनो, एक म्हणजे ऑन आणि ऑफ, बरोबर आहे. बटनचा आपण उपयोग कशासाठी करतो, त्या कीचा ऑन किंवा ऑफ अशा दोन प्रकारे त्या की आपल्याला काम करतात. त्या कीज म्हणजेच काय असतं, स्विच असतं. म्हणून त्यांनी इथं सांगितले स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस. स्विच हे दोन पद्धतीनं कार्य करतं. काय करतं रे, बघा, फॉर टर्निंग अ करंट ऑन ऑर ऑफ. करंट ऑन करण्यासाठी आणि करंट ऑफ करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, स्विचचा यूज करतो. ओके, लक्षात आलं. आता बाळांनो, ह्या जे स्विच आहे, ह्या स्विचचं कंपॅरिझन आपण जे स्टेटमेंट असतं मॅथमॅटिकल लॉजिकमधील त्याच्याबरोबर करायचं. आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये तेच बघायचं आहे ॲक्च्युली. जसं की स्विच ऑन आणि ऑफ करतो, ओके, किंवा आपल्या मॅथमॅटिकल लॉजिकमधलं स्टेटमेंट कसं असतं रे, एक तर ट्रू असतं किंवा एक तर फॉल्स असतं. त्याच पद्धतीनं सर्किटमधील स्विच ही एक तर आपण काय करू शकतो, क्लोज्ड करू शकतो किंवा ओपन करू शकतो. म्हणजे ते स्विच जे असतं ते एक तर क्लोज्ड असतं किंवा ओपन असतं. कशा प्रकारे रे, स्टेटमेंट ज्या प्रकारे एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं, त्याच प्रकारे स्विच ही काय असतं रे, ओपन किंवा क्लोज्ड असतं. बघा, इथं मी लिहिलेलं आहे, अ स्टेटमेंट इन लॉजिक हॅज ट्रूथ व्हॅल्यू इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. मॅथमॅटिकल लॉजिकमधील स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते. ॲज लाईक त्याच पद्धतीनं अँड स्विच इन द डिव्हाइस इज अ डिव्हाइस आयदर क्लोज्ड ऑर ऑफ ओपन. बघा, जसं की स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असतं, त्याच प्रकारे स्विच काय असतं रे, क्लोज्ड किंवा ओपन असतं. ह्याचं कंपॅरिझन, स्टेटमेंटचं कंपॅरिझन आपण स्विच बरोबर करायचं. ओके, म्हणजे लवकर लक्षात येईल. बाळांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारतोय मी. एक दोन वायर घेतलेत आपण. सपोज त्या दोन वायरमध्ये करंट आहे. तुम्ही हे करायचं नाही घरी, ओके. सपोज म्हणतोय मी, मानायचं आहे फक्त. दोन वायर घेतल्या, त्यांच्यामध्ये करंट आहे. ओके, त्या दोन वायर मी एकमेकाला जॉईन केल्या. करंट एका वायरमधून दुसऱ्या वायरमध्ये करंट फ्लो होईल, बरोबर, म्हणजे करंट पास होईल. वायर क्लोज करतोय मी, काय करतोय, क्लोज करतोय. करंट काय होणार, फ्लो होणार. त्या वायर मी ओपन केल्या या पद्धतीनं. सपोज ही एक वायर आहे आणि ही एक वायर आहे. त्या क्लोज केल्या, करंट फ्लो होईल, बरोबर आहे. ओपन केल्या, करंट काय होईल, कट होईल. करंट फ्लो झाला म्हणजे स्विच ऑन केला असं सपोज म्हणतो आपण, बरोबर आहे. स्विच ऑन करतो म्हणजे काय रे, करंट फ्लो करतो ना पुढं, बरोबर आहे. आणि स्विच ऑफ करतो म्हणजे काय रे, करंट कट करतो. लक्षात येतंय स्विचचं काम काय आहे ते लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे स्विच एक तर क्लोज्ड असतं किंवा ओपन असतं. मग आता क्लोज्ड स्विच आणि ओपन स्विच ते आपण बघणार आहे. मी अगोदर सांगितलेच तुम्हाला, तुमच्या लक्षात आलंच असेल, तरी तुम्हाला नोट्ससाठी इथं लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला तुम्ही ह्या नोट्स लिहून घ्यायच्या आहेत. बघा बाळांनो,
पहिला पॉईंट आहे स्विच एकतर क्लोज्ड असतं किंवा ओपन असतं, त्यावरून क्लोज्ड स्विच हा पॉईंट बघूया आपण. क्लोज्ड स्विच कशाला म्हणायचं बघा. इफ द करंट फ्लो फ्रॉम वन टर्मिनल टू अदर टर्मिनल इन इलेक्ट्रिक सर्किट इट इज क्लोज्ड, दॅट इज ऑन. बघा समजा या वायरमध्ये करंट आहे, ही एक दुसरी वायर आहे, ह्या दोन वायर मी जॉईन केल्या, या वायरमधून या वायरमध्ये काय होणार, करंट फ्लो होणार. असं होत असेल तर त्याला कसलं स्विच म्हणतो आपण, क्लोज्ड स्विच म्हणतो. इथं दाखवलं आहे बघा, ही एक टर्मिनल आहे सपोज, ही दुसरी टर्मिनल आहे, हे तर स्विच आहे बघा. स्विच आपण येसनं डिनोट, स्विचचं पहिलं अक्षर काय आहे, येस आहे, येसनं डिनोट करतो. करंट स्विच इथं दोन वायर अटॅच केलेले आहेत बघा, बरोबर आहे. दोन टर्मिनलमधला जो इथं स्विच आहे ते स्विच कसं आहे, क्लोज केलं आहे. क्लोज केल्यानंतर इकडून करंट इकडं फ्लो होईल, याला काय म्हणायचं, क्लोज्ड स्विच. आता ओपन स्विच तुम्ही सांगू शकता ना, या वायर फक्त इथल्या ओपन करायच्या, काय होणार, ओपन स्विच होणार. बघा ओपन स्विच, इफ द करंट कॅनॉट फ्लो फ्रॉम वन टर्मिनल टू अदर इन इलेक्ट्रिक सर्किट इट इज ओपन, दॅट इज ऑफ. बघा जर एका टर्मिनलमधून दुसऱ्या टर्मिनलमध्ये करंट फ्लो होत नसेल तर त्या स्विचला काय म्हणतो आपण, ओपन स्विच म्हणतो, म्हणजेच काय रे, ऑफ, बंद स्विच म्हणतो आपण. आणि ते आपण इथं डायग्रामॅटिकली प्रेझेंटेशन केले बघा. ही एक टर्मिनल, ही दुसरी टर्मिनल, मध्ये स्विच दाखवले बघा मी, यस यस हे स्विच आहे बघा इथं, बरोबर आहे. ओके, आता या ठिकाणी बघा स्विच क्लोज केलं आहे, या ठिकाणी स्विच कसा आहे रे बाळांनो, ओपन आहे बघा. ओपन स्विच आहे म्हणल्यानंतर करंट फ्लो होईल का रे, होणार नाही. मग करंट फ्लो होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, ओपन स्विच म्हणतो. लक्षात येते. नेक्स्ट पॉईंट बघूया त्यामधले आपण. बघा, वी असोसिएट अ क्लोज्ड स्विच विथ अ ट्रू स्टेटमेंट अँड अन ओपन स्विच विथ अ फॉल्स स्टेटमेंट. बघा मग आपण असं मानायचं, जे क्लोज्ड स्विच आहे त्याला मी आता सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, स्टेटमेंटचं कंपॅरिझन स्विच बरोबर करायचं, तेच बघायचं आपल्याला पुढं. ओके, जे क्लोज्ड स्विच आहे त्याला आपण ट्रू स्टेटमेंट मानायचं, आणि जे ओपन स्विच आहे त्याला आपण काय मानायचं रे, फॉल्स स्टेटमेंट मानायचं. मग बाळांनो ट्रू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, टी असते. मग क्लोज्ड स्विचची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार रे, टी येणार. लक्षात आहे. आणि फॉल्स स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते रे, एफ असते. मग ओपन स्विच मानायचं म्हणले ना मी फॉल्स स्टेटमेंटला, मग ओपन स्विचची ट्रूथ व्हॅल्यू पण काय येणार, एफ येणार. तेच सांगितलंय बघा इथं. बघा लक्ष द्या बाळांनो. सो दॅट वी कॅन से द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्लोज्ड स्विच इज टी अँड ओपन स्विच इज एफ. तेच सांगितलं मी. बघा आपण काय करायचं, जे क्लोज्ड स्विच आहे त्याला ट्रू स्टेटमेंट मानायचं, ओपन स्विच आहे त्याला फॉल्स स्टेटमेंट मानायचं. मग क्लोज्ड स्विचची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, ट्रू येणार ना, ट्रू स्टेटमेंट मानले. आणि ओपन जे स्विच आहे त्याला आपण फॉल्स स्टेटमेंट मानले, मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, एफ येणार. लक्षात येते. पण आपण स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल पुढे तयार करताना टी आणि एफ ऐवजी त्याला अल्टरनेटिव्ह नंबर वापरायचे आहेत. हे जे लेटर्स आहेत टी आणि एफ, ट्रू स्टेटमेंटसाठी टी वापरतो, फॉल्स स्टेटमेंटसाठी एफ वापरतो. म्हणजेच क्लोज्ड स्विचसाठी टी वापरायचं, ओपन स्विचसाठी एफ वापरायचं. आपण टी किंवा एफ वापरलं तरीही चालतं, पण त्याला पर्याय म्हणून इनपुट आउटपुट टेबलमध्ये जे स्विच क्लोज आहे की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, ती ट्रूथ व्हॅल्यू टीच्या ऐवजी आपण काय मानायचं, त्याला 1 घ्यायचं. टीच्या ऐवजी काय घ्यायचं, 1 घ्यायचं. आणि जे स्विच ओपन आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, फॉल्स असणार. फॉल्सच्या ऐवजी तिथं आपण काय घ्यायचं, 0 घ्यायचं. काय घ्यायचं, 0. म्हणजे स्टेटमेंट म्हणजे आपण काय करत होतो रे, ट्रूथ टेबलमध्ये टी एफ वापरत होतो, टी एफ अशा प्रकारे वापरत होतो, टी आणि एफ. त्याऐवजी आपण इनपुट आउटपुट टेबलमध्ये 1 0 वापरलं तरी चालतं. ओके, शक्यतो आपण काय करायचं, इनपुट आउटपुट टेबलमध्ये 1 0 वापरायचं. म्हणजे टीसाठी 1, एफसाठी 0. लक्षात येते. तेच खाली सांगितले बघा, शेवटचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. इन इलेक्ट्रिक सर्किट द नोटेशन 1 इज यूज्ड. बघा नोटेशन 1 इज यूज्ड इफ द स्विच इज क्लोज्ड, दॅट इज ऑन. बरोबर आहे, दॅट इज ऑन. मग स्विच ऑन असल्यावर आपण टी म्हणलं होतं ना त्याची ट्रूथ व्हॅल्यू, मग टीला अल्टरनेटिव्ह आपण 1 वापरलं तरी
चालतं. आणि बघा पुढं अँड झिरो हे ऑन आहे, झिरो आहे, काय आहे, झिरो आहे. झिरो इज युज्ड इफ द स्विच इज ओपन दॅट इज ऑफ. स्विच जर ऑफ असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय घ्यायची, झिरो घ्यायची. म्हणजे बघा बाळांनो, शॉर्टकटमध्ये ज्या ज्या ठिकाणी टी आहे त्या त्या ठिकाणी आपण 1 वापरलं तरी चालतं आणि ज्या ज्या ठिकाणी एफ येतं त्या त्या ठिकाणी आपण 0 वापरलं तरी चालतं. म्हणजे इनपुट आउटपुट टेबल जो आहे तो टीएफच्या ऐवजी आपण 0 1 किंवा 1010च्या टाईपमध्ये लिहिला तरीही चालतो. जो पहिला टेबल मी तयार करणार आहे इनपुट आउटपुट टेबल आपण क्वेश्चन बघताना, तो तुम्हाला दोन्ही पद्धतीने देणार आहे मी, टीएफ आणि 10 मांडून. पुन्हा त्या पुढचे जे काही इनपुट आउटपुट टेबल आहेत किंवा स्विचिंग टेबल आहेत ते आपण 10 टाईपमध्येच मांडणार आहे. बाळांनो हे पॉईंट लक्षात आले. बघा पुन्हा एकदा रिवाईज करतो. स्विच 2 पद्धतीनं कार्य करतं. मराठीत बघूया शुद्ध. स्विच 2 पद्धतीनं कार्य करतं. एक म्हणजे काय, ऑन आणि ऑफ. करंट ऑन करण्यासाठी आणि करंट ऑफ करण्यासाठी आपण स्विचचा यूज करतो, बरोबर आहे. मग त्या स्विचचं कंपॅरिझन आपण कोणाबरोबर करायचं रे, स्टेटमेंट बरोबर करायचं. ज्या प्रकारे स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असतं त्याच प्रकारे स्विच एकतर क्लोज्ड असतं किंवा ओपन असतं. मग क्लोज्ड स्विच केव्हा म्हणायचं रे, करंट जर एका टर्मिनलपासून दुसऱ्या टर्मिनलकडे करंट फ्लो होत असेल, एका टर्मिनलपासून दुसऱ्या टर्मिनलकडे करंट जर फ्लो होत असेल तर त्याला क्लोज्ड स्विच म्हणायचं, बरोबर आहे. आणि एका टर्मिनलकडून दुसऱ्या टर्मिनलकडे करंट फ्लो होत नसेल तर त्याला ओपन स्विच म्हणायचं. काय म्हणायचं, ओपन स्विच म्हणायचं. काय अडचण आहे का. मग मला सांगा, क्लोज्ड स्विचला आपण काय म्हणणार, ट्रू स्टेटमेंट मानणार आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी घेणार. ओपन स्विचला आपण काय म्हणणार रे, ओपन स्विचला फॉल्स स्टेटमेंट मानणार, त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ घेणार. आता स्विचिंग सर्किटमध्ये इनपुट आउटपुट टेबल आपण तयार करतो. त्या इनपुट आउटपुट टेबलमध्ये किंवा स्विचिंग टेबलमध्ये 10 आपलं सॉरी टीएफच्या ऐवजी आपण 1010 वापरलं तरी चालतं. म्हणजे क्लोज्ड स्विच असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येते, त्याऐवजी आपण 1 वापरायचं. म्हणजे टीला अल्टरनेटिव्ह काय वापरायचं, 1 वापरायचं. आणि ओपन स्विचची ट्रूथ व्हॅल्यू काय रे, एफ आहे. एफला अल्टरनेटिव्ह आपण काय वापरायचं, 0 वापरायचं. एवढे पॉईंट आपण अभ्यासले या ठिकाणी. ओके, हे लिहून घ्या. खूप महत्त्वाच्या ह्या नोट्स आहेत. ह्याच्या पुढचे पॉईंट आपण लगेच बघूया. तर बाळांनो नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, स्विचेस अँड लॉजिकल कनेक्टिव्ज. जो आपण नेक्स्ट पॉईंट अभ्यासणार आहोत तो पॉईंट काय आहे रे, स्विचेस अँड लॉजिकल कनेक्टिव्ज. म्हणजे स्विचेस आणि लॉजिकल कनेक्टिव्ज यांचा संबंध बघणार आहे पुढे आपण. ओके, चला तर बघूया. मग बाळांनो बघा, इफ देर आर 2 स्विचेस S1 अँड S2 दे कॅन बी कनेक्टेड इंटू 2 वेज. जर S1 आणि S2 हे 2 स्विचेस असतील तर ते 2 स्विचेस आपण 2 प्रकारे कनेक्टेड करू शकतो. बघा कोणत्या 2 प्रकारे कनेक्ट करू शकतो बघा. फर्स्ट म्हणजे इन सिरीज आणि सेकंड म्हणजे काय, इन पॅरलल. इफ 2 स्विचेस S1 अँड S2 they can be connected into 2 ways. First one is in series. इन सिरीज म्हणजे काय रे, एका समोर एक, एका लाईनमध्ये. ओके, आणि सेकंड वन इज इन पॅरलल. इन पॅरलल म्हणजे काय रे, एका लाईनमध्ये येणार का, पॅरलल म्हणजे एका खाली एक म्हणा थोडक्यात, बरोबर आहे. 2 पॅरलल लाईन कशा असतात रे, अशा प्रकारे असतात, बरोबर आहे. एका खाली एक, म्हणजे अशा प्रकारे आपण स्विचेस कनेक्ट करू शकतोय. त्यामधला जो पहिला पॉईंट आहे, इन सिरीजमध्ये स्विचिंग सर्किट कनेक्ट केल्यानंतर काय होतं आणि त्याचं लॉजिकल कनेक्टिव्ह बरोबर काय संबंध आहे ते अगोदर बघूया आपण. ओके, बघा स्विचेस इन सिरीज. इथं डायग्राम बघा बाळांनो. या ठिकाणी बॅटरी आहे, बॅटरी प्लस मायनस. ओके, इथून करंट फ्लो होतोय. हे पहिलं स्विच आहे S1, दुसरं स्विच काय घेतलं S2. हे कनेक्ट कसे केलेत मी, सिरीजमध्ये एका लाईनमध्ये कनेक्ट केलेत, बरोबर आहे का. आणि नंतर इथं जो L दाखवला आहे तो म्हणजे काय रे, लॅम्प आहे, लॅम्प. जर मी करंट फ्लो केला, स्विच N आणि स्विच S1 आणि स्विच S2 जर क्लोज्ड केले म्हणजे ऑन केले
तर बल्ब काय होईल, लॅम्प यल काय होईल, ब्लो होईल. काय होईल, ब्लो होईल. म्हणजे बल्ब लागेल, सुरू होईल बल्ब. लक्षात येतंय. बघा, इफ टू स्विचेस S1 and S2 आर connected in series, then the current will flow through the circuit only when both the switches are closed. बघा, दोन स्विचेस S1 आणि S2 मी जर सिरीजमध्ये कनेक्ट केली तर त्या सर्किटमधून करंट फ्लो केव्हा होईल रे बाळांनो, जर दोन्ही स्विचेस मी क्लोज्ड केले, दोन्ही म्हणतोय मी, दोन्हीच्या दोन्ही स्विचेस जर मी क्लोज्ड केले तरच करंट पुढं फ्लो होईल ना. समजा मी हे S1 क्लोज केलंय आणि S2 ओपन ठेवलंय, करंट पुढं फ्लो होईल का रे बल्बकडे, होणार नाही. किंवा S2 क्लोज केलं, S1 ओपन ठेवलं, करंटच पुढं फ्लो होणार नाही ना. ओके, जर दोन स्विचेस सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील तर आपल्याला दोन्हीच्या दोन्ही स्विच काय करावं लागतील रे, क्लोज करावं लागतील. क्लोज करणं म्हणजे काय, ऑन करावं लागतील, तरच करंट फ्लो होईल आणि बल्ब काय होईल, ब्लो होईल, बल्ब सुरू होईल, लॅम्प काय होईल, सुरू होईल. लक्षात येतंय बाळांनो. आता मग आपण काय करायचं, स्टेटमेंटच्या स्वरूपात आपल्याला मांडायचं आहे. ओके, लॉजिकल कनेक्टिव्हच्या स्वरूपात मांडायचं आहे आपल्याला हे. मग कसं मांडू बघा, आपण S1ला आपण पी स्टेटमेंट मानायचं. काय मानायचं, पी स्टेटमेंट मानायचं. S2ला काय मानायचं, S2ला काय मानायचं, क्यू स्टेटमेंट मानायचं. लक्षात येतंय. आणि लॅम्पला काय मानलंय आपण, यल मानलंय. लॅम्पला काय मानायचं बाळांनो, स्मॉल यल मानायचा, स्मॉल यल सच दॅट लॅम्प यल इज ऑन. ओके, बघा, P such that switch S1 is closed, Q such that switch S2 is closed and L such that lamp L is on. दोन्ही स्विच क्लोज्ड ठेवल्याशिवाय लॅम्प L ब्लो होईल का किंवा ऑन होईल का, होणार नाही. म्हणून मी क्लोज्ड म्हणले. स्विच S1 इज क्लोज्ड, S2 इज क्लोज्ड. S1ला P मानलं, S2ला Q मानलं, लॅम्पला L मानलं बाळांनो. मग द करंट विल फ्लो ओनली वेन बोथ द स्विचेस आर क्लोज्ड. करंट फ्लो केव्हा होईल, ओनली वेन बोथ द स्विचेस आर क्लोज्ड. बाळांनो, स्विच S1 इज क्लोज्ड अँड वर भर द्या, अँड स्विच S2 इज ऑल्सो क्लोज्ड, देन करंट विल फ्लो. म्हणजे बाळांनो, S1ला P मानलं मी, S2ला Q मानलं, स्विच S1 इज क्लोज्ड अँड S2 इज क्लोज्ड, देन करंट विल फ्लो. S1 आणि S2च्या मध्ये मी काय वापरलं रे, अँड वापरणार. म्हणजे पर्याय आहे का तिथं मला, S1 अँड S2 आर बोथ क्लोज्ड करावं लागतील. मग बाळांनो, S1ला P मानले, S2ला मी Q मानले. मग दोन्हीच्या मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं येईल, अँड येईल. कोणतं येईल, अँड होईल. बरोबर आहे. आणि लॅम्प काय होईल, ब्लो होईल. लॅम्पला आपण काय दाखवले, यल दाखवलेलं आहे. बघा, P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू L. Pला आपण S1 मानले, Qला S2 मानले. P इज क्लोज्ड, दॅट इज S1 इज क्लोज्ड अँड Q इज क्लोज्ड, दॅट इज S2 इज क्लोज्ड, इज इक्विव्हॅलंट टू लॅम्प L इज ऑन. बरोबर आहे. म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हणलं तर दोन स्विचेस सिरीजमध्ये कनेक्ट केले असतील तर दोन स्टेटमेंटमध्ये आपण काय वापरणार, अँड वापरणार. लक्षात येते. दोन स्विचेस सिरीजमध्ये असतील तर दोन स्टेटमेंटमध्ये आपण काय वापरणार, अँड वापरणार. बघा, P अँड Q वापरणार. पहिल्याला स्टेटमेंट P मानलं, दुसऱ्याला Q मानलं, P अँड Q वापरणार. आणि असं जर केलं मी तर लॅम्प काय होणार, L ऑन होणार. लक्षात येते. म्हणजे दोन स्विचेस जर सिरीजमध्ये असतील तर त्यांच्यामध्ये आपण जे काही त्या स्विचेस बदले आपण स्टेटमेंट मानतोय P आणि Q, त्या स्टेटमेंटमध्ये किंवा त्या स्विचेसमध्ये म्हणा, स्विचेसमध्ये आपण काय वापरायचं, अँड वापरायचं. लॉजिकल कनेक्टिव्ह काय वापरायचं, अँड. जर स्विचेस सिरीजमध्ये असतील तर लॉजिकल कनेक्टिव्ह काय वापरायचं, अँड वापरायचं. काय वापरायचं सांगितलं मी तुम्हाला, S1 इज क्लोज्ड अँड ऑल्सो S2 इज क्लोज्ड. म्हणून काय वापरायचं त्याच्यामध्ये आपण P अँड Q वापरायचं. P हे S1ला मानलं आणि Q कशाला मानलं, S2ला. ओके, हे म्हणजेच काय रे, S1 अँड S2 आहे ना. ह्यालाच मी काय केलं, S1ला P मानलं स्टेटमेंट, S2ला काय मानले, Q मानले. ओके, लक्षात आलं.
आता याचा आपण स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल कसा तयार करायचा बघूया आपण. आता ह्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे ते तर फिक्स झालं, अँड आहे. दोन स्विचेस सिरीजमध्ये असतील तर त्यांच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं वापरायचं, अँड वापरायचं. त्याचा आता इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल कसा बघायचं बघा. इट्स अ स्विचिंग टेबल ऑर इनपुट आउटपुट टेबल. कोणाचं, जर स्विचेस सिरीजमध्ये असतील तर त्याचा इनपुट आउटपुट टेबल बघूया आपण किंवा स्विचिंग टेबल. मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला दोन्ही पद्धतीने मांडतो आपण, टी एफमध्ये, टी आणि एफच्या टाईपमध्ये किंवा 1 आणि 0च्या टाईपमध्ये आपण स्विचिंग टेबल तयार करू शकतोय. बघा बाळांनो, आपण आता सुरुवातीला टी एफमध्ये बघूया, पुन्हा 1 0 मध्ये समजावून सांगतो मी तुम्हाला. पहिलं स्टेटमेंट पी घेतलं, क्यू घेतलं, पी अँड क्यू. ओके, आता ट्रूथ टेबल कसा तयार करायचा मी पाठीमाग शिकवलं तुम्हाला. ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यू टी टी एफ एफ घ्यायच्या, पहिल्याच्या दुसऱ्याच्या अल्टरनेटिव्ह घ्यायच्या टी एफ. बरोबर आहे. मग अँडचा नियम काय सांगतो, टी टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. बघा कुठं कुठं टी टी आहे, सुरुवातीला टी टी आहे बघा, टी टी असेल तर टी, इतर कोणत्या ठिकाणी टी टी आहे का, नाही, म्हणजे काय येणार, अदरवाईज एफ येणार. हा झाला याचा स्विचिंग टेबल. बाळांनो, आता मी मगाशी सांगितलं होतं करंट फ्लो केव्हा होतो रे, जर स्विच क्लोज्ड असेल तर करंट काय होतो, फ्लो होतो. आणि करंट फ्लो झाला की बल्ब काय होतो रे, किंवा लॅम्प काय होतो, ऑन होतो. मग लॅम्प केव्हा ऑन होईल रे, जर दोन स्विचेस ची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल, सिरीजमध्ये असताना दोन स्विचेसची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, टी असेल तरच टी मिळणार आहे ना. टी मिळालं म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी मिळाली, ट्रू मिळाली, म्हणजे ती जी काय आपण जोडणी आहे स्विचेसची, बरोबर आहे का, त्या जोडणीप्रमाणे तो बल्ब काय होईल, ऑन होईल. मग ह्या स्विचिंग टेबलवरून तुम्ही काय सांगू शकताय, लॅम्प इज ऑन व्हेन पी इज टी अँड क्यू इज टी. दॅट इज पी इज क्लोज्ड अँड क्यू इज क्लोज्ड, देन द लॅम्प इज ऑन, दॅट इज टी. बरोबर आहे का. इतर कोणत्या सेटिंगमध्ये किंवा इतर कोणत्या कनेक्शनमध्ये लॅम्प ऑन होतोय का, टी आलं तरच ऑन झाला म्हणायचं लॅम्प. एफ आल्यावर लॅम्प ऑन होतो का, होत नाही, लॅम्प ऑफ होतो एफ आल्यानंतर. म्हणजे मग टी एफ आलं किंवा एफ टी किंवा एफ एफ, म्हणजे पहिलं सर्किट मी पहिलं जे स्विच आहे ते क्लोज केलं आणि दुसरं ओपन ठेवलं, लॅम्प काय होणार, ऑन होणार का, नाही. पहिलं ओपन ठेवलं दुसरं क्लोज केलं तरी लॅम्प ओपन होत नाही. दोन्ही ओपन ठेवले लॅम्प ऑन होईल का, होणार नाही. लॅम्प केव्हा ऑन होईल रे, दोन्ही स्विच जर मी क्लोज केले तरच लॅम्प काय होईल, ऑन होईल. लक्षात येतंय. बघा हे झालं टी एफच्या स्वरूपात. आता ह्याला अल्टरनेटिव्ह मगाशी मी म्हटलं होतं 1 0 1 0 वापरायचं. ज्या ज्या ठिकाणी टी टी आहे त्या त्या ठिकाणी 1 1 वापरायचं, ज्या ज्या ठिकाणी एफ एफ आहे त्या ठिकाणी 0 वापरायचं. सेम कंडिशन. आता मग मला सांगा, इथं मी केले बघा पी क्यू, पी अँड क्यू. मग आपल्याला पीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असतात, टी टी एफ एफ, तसं 1 1 0 0. टी टीच्या ऐवजी 1 1, एफ एफच्या ऐवजी 0 0. ओके. क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार मी, टी एफ, त्याच्याऐवजी मी काय लिहिणार इथं 1 0 1 0, म्हणजे टीच्या ऐवजी 1, एफच्या ऐवजी 0. काय अडचण. ओके. आता बघा अँडमध्ये काय असतं रे, टी टी असेल तरच टी, तसं या ठिकाणी मी म्हणू शकतो ना आपण 1 1 असेल तरच 1, अदरवाईज 0. ओके. 1 1 कुठं आहे बघा, 1 1 असेल तर 1, 1 म्हणजे टी. ओके. टी टी असेल तर टी, दॅट इज 1 1 असेल तर 1, अदरवाईज इतर कोणत्या ठिकाणी 1 1 आहे का, नाही, काय येणार, 0 येणार. मग 1 आलं तर करंट फ्लो झाला, लॅम्प ऑन झाला. 0 आलं तर लॅम्प ऑन होतोय का रे त्या कनेक्शनमध्ये. आता पी अँड क्यू हे कनेक्शन आहे एक प्रकारचं, आणि ते कनेक्शन मी कसं केलं रे, सिरीजमध्ये केले. मग त्या दोन स्विचेसच्या कनेक्शनमध्ये बल्ब ऑन केव्हा होईल, दोन्ही स्विच क्लोज असताना, म्हणजे दोन्ही स्विच 1 1 असतानाच बल्ब ऑन होईल, म्हणजे 1 येणार ट्रूथ व्हॅल्यू त्याची. अदरवाईज बल्ब ऑन होईल का, होणार नाही. बाळांनो, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी मी अपेक्षा करतोय. तरीही काय वाटलं अडचण तर तुम्ही डायरेक्ट मला SMS करून सांगू शकताय. ओके. आपल्या ॲप्लिकेशनमधील व्हिडिओ पॉज करून ह्या सगळ्या नोट्स तुम्ही राईट करू शकताय. आतापर्यंत मी स्क्रीनशॉट काढा म्हणत होतो, पण ॲपमध्ये आपण सिक्युरिटीच्यामुळं स्क्रीनशॉटची सोय ठेवलेली नाही. ॲप पॉज करायची सोय आहे.
ओके, ॲपमध्ये व्हिडिओ पॉज करायचा आणि ह्या नोट्स राईट करून घ्यायच्या. ओके, आता हे काय पाहिलं आपण रे, जर स्विचेस सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्यांच्यामध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह येतं, अँड हे लॉजिकल कनेक्टिव्ह येतं आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल बघितला. आता आपण नेक्स्ट पॉईंटला आपण काय करणार आहे, स्विचेस जर पॅरललमध्ये कनेक्ट केले तर त्यांच्यामध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह येतं आणि त्याचं इनपुट आउटपुट टेबल बघूया. ओके, लिहून घ्या. तर बाळांनो नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, स्विचिंग इन पॅरलल. अगोदरच्या पॉईंटला आपण काय केलं, जर दोन स्विचेस सिरीजमध्ये जोडल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह असतं हे पाहिलं. आता जर दोन स्विचेस पॅरलल जोडली तर त्यांच्यामध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह येतं आहे ते बघूया आपण. ओके, बघा बाळांनो, स्विचेस इन पॅरलल, इफ टू स्विचेस S1 and S2 आर कनेक्ट इन पॅरलल. बघा, इफ टू स्विचेस S1 and S2 are connected in parallel, then the current will flow. Then the current will flow if at least one of the switch, at least, बघा या लाईनला अंडरलाईन करतोय, at least one of the switch is closed. बघा, दोन स्विचेस S1 आणि S2 ही जर पॅरलल जोडली तर करंट फ्लो केव्हा होईल रे, लॅम्प ऑन होण्यासाठी करंट पुढं फ्लो केव्हा होईल, त्या दोन्हीपैकी किमान एक तरी स्विच ऑन असायला पाहिजे. S1 तरी ऑन असायला पाहिजे किंवा S2 तरी ऑन असायला पाहिजे. इथं सर्किट डायग्राम दाखवली बघा बाळांनो. एक स्विच S1 घेतलं, दुसरं काय घेतलं, S2 घेतलं. हे दोघं मी जोडलेत कसे रे, पॅरलल जोडलेत. कसे जोडलेत, पॅरलल जोडलेत. इथं बॅटरी आहे बाळांनो. ओके, आता बॅटरीमधून मी करंट फ्लो केला. जर मी स्विच S1 क्लोज केलं, स्विच S1 काय केलं, क्लोज केलं, तरी करंट पुढं फ्लो होऊन बल्ब काय, लॅम्प काय होणार आहे, ऑन होणार आहे. किंवा स्विच S1 क्लोज केलं किंवा स्विच S2 फक्त क्लोज केलं, S1 ओपनच ठेवलं आणि स्विच S2 क्लोज केलं, तरी करंट फ्लो होऊन बल्ब काय होणार आहे किंवा लॅम्प काय होणार आहे, ऑन होणार आहे. म्हणजे बघा, करंट विल फ्लो इफ स्विच S1 इज क्लोज्ड और, बघा और आले, और स्विच S1 इज क्लोज्ड और स्विच S2 इज क्लोज्ड. स्विच S1 तरी क्लोज केलं किंवा स्विच S2 क्लोज केलं, दोन्हीपैकी एक जरी क्लोज केलं तरीही लॅम्प काय होणार आहे, ऑन होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. म्हणजे ऑर येणार बघा, त्या दोघांच्यामध्ये काय येणार, ऑर येणार. किंवा दोन्ही स्विच जर मी क्लोज केली तरीही करंट काय होणार आहे, फ्लो होणारच आहे. पण इथं आपल्याला एक्सक्यूज दिला आहे त्यांनी. एक्सक्यूज काय दिला रे, दोन्हीपैकी एक जरी स्विच क्लोज असेल तरी बल्ब काय होणार आहे किंवा लॅम्प काय होणार आहे, ऑन होणार आहे. म्हणजे ऑर येतं आहे बघा, तिथं काय येतं आहे, पर्याय येतो. एका स्विचला दुसऱ्या स्विचचा काय येतो, पर्याय येतो. मग आता ह्याचं स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्जन करून कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह येतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल बाळांनो. आपण ऑर वापरतोय म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते येणार, ऑर येणार ह्याच्यामध्ये. मगाशी काय होतं रे, स्विच S1 इज क्लोज्ड अँड S2 इज ऑल्सो क्लोज्ड, देन द करंट विल फ्लो. आता कसं आहे रे, स्विच S1 इज क्लोज्ड और स्विच S2 इज क्लोज्ड, देन द करंट विल फ्लो. और at least one of them is closed, then the current will flow. or both the switches are closed, then the current will flow. लक्षात येते बघा. आता मी काय करतो, ह्याला S1ला P मानतो, S2ला Q मानतो, लॅम्पला L मानतो. P such that switch S1 is closed, Q such that switch S2 is closed, L such that lamp L is on. Okay,
द करंट विल फ्लो इफ at least one of the switch is closed, at least one of the switch is closed, that is switch S1 is closed or switch S2 is closed. S1 ला काय म्हणले मी P वापरले, S2 ला काय वापरले Q वापरले. मग P is closed or Q is closed, that is S1 is closed or S2 is closed, म्हणजे P or Q येणार. काय येणार बाळांनो? P or Q. then the lamp will be blow, that is lamp is on. ओके, मग आपण काय करणार इथे रे बघा, स्विच S1 इज क्लोज्ड, दॅट इज P. ओके, ऑर मध्ये काय वापरलं? ऑर वापरलं. स्विच S2 इज क्लोज, दॅट इज स्टेटमेंट Q इज इक्वल टू L. L इज लॅम्प, L इज ऑन. लक्षात येते? समजलं बाळांनो? जर दोन स्विचेस सिरीजमध्ये जोडले असतील तर त्यांच्यामध्ये अँड हे लॉजिकल कनेक्टिव्ह वापरायचं. दोन स्विचेस जर पॅरलल जोडले असतील तर त्यांच्यामध्ये ऑर हे लॉजिकल कनेक्टिव्ह वापरायचं. हे लक्षातच ठेवायचं. काय अडचण? आता ऑरचा स्विचिंग टेबल ऑर इनपुट आउटपुट टेबल बघूया. जर दोन स्विचेस पॅरलल जोडल्यानंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल काय येतोय तो पाहूया आपण. ओके, बघा बाळांनो, स्विचिंग टेबल ऑर इनपुट आउटपुट टेबल. P घेतलं, Q घेतलं, P और Q घेणार मी. लक्षात येते? Pच्या ट्रूथ व्हॅल्यू TF लिहिल्या, Qच्या TF लिहिल्या. मग ऑरची कंडिशन काय रे? ऑरची F असेल तरच F, अदरवाईज काय येणार? T येणार. मग बघा F आहे का? लास्ट नंबरला F आहे बघा. F असेल तरच F, इतर कोणत्या ठिकाणी F आहे का? काय येणार? T येणार. मग बघा, ह्या स्विचिंग टेबलवरून तुम्ही काय सांगू शकताय रे? P स्टेटमेंट ट्रू असेल किंवा Q पण ट्रू असेल तरीही लॅम्प काय होतोय? ब्लो होतोय किंवा ऑन होतोय. T येणार. पहिलं स्विच क्लोज्ड आहे, दुसरं ओपन आहे, तरीही लॅम्प काय होतोय रे? ऑन होतोय. पहिलं क्लोज केलं आपण, दुसरं स्विच ऑन पहिलं ओपन केलं आणि दुसरं क्लोज्ड केलं तरी लॅम्प काय होणार आहे? ऑन होणार आहे. फक्त लॅम्प ऑन केव्हा होणार नाही? इफ द बोथ स्विचेस आर ओपन देन द लॅम्प इज नॉट ब्लो. लक्षात येते का? जर दोन्ही स्विचेस मी ओपन ठेवली तरच लॅम्प काय होतोय रे? ऑन होत नाही. म्हणजे बघा, दोन स्विचेस जर मी पॅरलल जोडली तर दोन्हीपैकी कोणतंही एक जरी क्लोज केलं तरी लॅम्प ऑन होतो. फक्त दोन्ही स्विचेस जर मी काय केली रे? क्लोज, म्हणजे दोन्ही स्विचेस जर ऑफ केली म्हणजे काय रे? दोन्ही स्विचेस ओपन ठेवली तर लॅम्प ऑन होतोय का? होत नाही. म्हणजे ह्या इनपुट आउटपुट टेबलवरून की स्विचिंग टेबलवरून तुम्ही काय सांगणार रे? लॅम्प L इज ऑन इफ at least one of the switch is closed and lamp L is not on किंवा off if both the switches are open. दोन्ही स्विचेस जर ओपन असतील तरच लॅम्प ऑन होणार नाही. अदरवाईज दोन्हीपैकी एक जरी क्लोज केलं तर लॅम्प ऑन होणार. आता जसा TF मध्ये केला आहे तसा 10 मध्ये केला आहे. इथं सेम P और Q. TTFFच्या ठिकाणी मी 1100 TTFF 1100. पुन्हा आपल्या Qला काय असतं? ट्रूथ व्हॅल्यू TF 1010. मग मला सांगा ऑरची कंडिशन काय? F असेल तर F, म्हणजे 00 असेल तर 0. 00 आहे, 0 लिहिलं, अदरवाईज 1 येणार. लक्षात येतंय? हा झाला याचा इनपुट आउटपुट टेबल. ओके, समजलं बाळांनो? जर स्विचेस सिरीजमध्ये असतील तर त्यांच्यामध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरायचं? अँड वापरायचं. जर स्विचेस पॅरलल असतील ओके तर त्यांच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह काय वापरायचं? ऑर वापरायचं. लक्षात आलं? आता एक पॉईंट फक्त राहिलेला आहे, लास्ट पॉईंट ह्यामधील. तो पॉईंट झाला की त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला एक्सरसाइज 1.5 अभ्यासणार आहोत. तो पॉईंट बघूया, फक्त एक राहिलेला लास्टचा. हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. तर बाळांनो, आता आपण नेक्स्ट पॉईंट काय अभ्यासणार आहे बघा.
निगेशन स्टेट. दिस इज द लास्ट पॉईंट. ओके, हा आजच्या लेक्चरमधील लास्ट पॉईंट असणार आहे. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.5 अभ्यासणार आहोत. ओके, बघूया मग निगेशन स्टेट. बघा, द स्विचेस इज डिनोटेड बाय S1 अँड S-1. बघा, काही स्विचिंग सर्किटमध्ये तुम्हाला आता मी जे आतापर्यंत जे सांगितलं तुम्हाला, स्विचेस सिरीजमध्ये असल्यानंतर कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरायचं, पॅरल असल्यानंतर कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरायचं, आणि दोन स्विचेस मी S1 आणि S2 दाखवले आतापर्यंत. ओके, पण काही स्विचिंग सर्किटमध्ये S-1, S-2, S-3 म्हणजे डॅश येतं यसच्या वरती. मग ते म्हणजे काय असतं ते आपण अभ्यासणार आहोत. ओके, बघा, द स्विचेस इज डिनोटेड बाय S1 अँड S-1 आर सेड टू बी related by their states such that if S1 is on, that is closed, then S-1 is off, that is open, and vice versa. Okay, आता S आणि S-1 are said to be related by their states म्हणलंय. आता ते ज्या पद्धतीनं काम करतात ते दोन स्विच, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून बघा आपण ते दोन स्विचेस सांगतो. इथं काय करतात ते दोन स्विचेस, जर S1 क्लोज्ड असेल तर S-1 हे नेहमी काय असतं, ओपन असतं. ओके, बघा, S1 जर क्लोज्ड असेल तर S-1 काय असतं, ओपन असतं. आणि S1 ओपन असेल तर S-1 काय असतं रे, क्लोज्ड असतं. म्हणजे बाळांनो बघा, एखादं स्टेटमेंट घेतलं मी. ओके, ते स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन, त्यांचा ज्या प्रकारे संबंध असतो त्याच प्रकारे इथं S1 आणि S-1चा संबंध आहे ना. अपोजिट, एकमेकाच्या अपोजिट काम करतात नाही, बरोबर आहे. एकमेकाच्या काय करतात, विरुद्ध कार्य करतात. म्हणजे S1 जर ओपन असेल तर S-1 क्लोज्ड असतं नेहमी. S1 क्लोज्ड असेल तर S-1 काय असतं, ओपन असतं. म्हणजे एकमेकाची अपोजिट स्टेट दाखवते तिथे. लक्षात आलं तुमच्या, बरोबर आहे. म्हणजे कोणत्या पद्धतीने, ॲज लाईक निगेशन स्टेटमेंट अँड इट्स अ निगेशन स्टेटमेंट, त्या पद्धतीनं सेम हे दोन स्विचेस काम करतात. ओके, म्हणून S-1 ला बघा, द स्विच S-1 इज कॉल्ड अ निगेशन ऑफ S1. म्हणून आपण काय म्हणायचं, S-1 ला S1चं काय म्हणायचं, निगेशन म्हणायचं. मग आता बाळांनो, मी जर S1 ला P मानलं तर S-1 काय असणार आहे रे, निगेशन P असणार आहे ना, बरोबर आहे. बघा, P सच दॅट स्विच S1 is closed and negation P such that काय येणार आहे, स्विच S-1 is closed or S-1 is closed म्हणा किंवा S1 is open म्हणा. बघा, P S1 is closed आहे, मग निगेशन P काय असणार, S1 ओपन असणार आहे त्याच्यात. मग ते ओपन आपण डिनोट कशाने करतो, डॅशने डिनोट करतो. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन दाखवतो आपण, बरोबर आहे. म्हणजे S हे स्विच असेल एखादं, S- दुसरं स्विच असेल तर S- हे Sचं काय असतं रे, निगेशन असतं, बरोबर आहे. कारण ते एकमेकाच्या अपोजिट कामं करतात ना. S ओपन असेल तर S- क्लोज असतं, आणि S जर क्लोज्ड असेल तर S- काय असतं रे, ओपन असतं. लक्षात येतं आहे. मग त्यांच्या ह्या स्टेटवरून हे जे ते दोघं एकमेकाच्या अपोजिट जे कार्य करतायत, ह्या स्टेटवरून आपण त्या दोघांना S1 आणि S-1 ला कॉम्प्लिमेंटरी स्विचेस पण म्हणू शकतो. CETचा पॉईंट आहे बघा, कॉम्प्लिमेंटरी स्विचेस कशाला म्हणायचं, Sला आणि S-1 ला एकमेकाचे काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंटरी
स्विचेस म्हणतो बघा. इन धिस वे नोट म्हणून दिले बघा मी इथे. इन धिस वे स्विच S1 अँड S-1 आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. बरोबर आहे. मग बाळांनो S1 असेल तर आपण त्याला P मानणार, S2 असेल तर Q मानणार, S3 असेल तर R मानणार, S-1 असेल तर त्याला निगेशन P घेणार, S-2 असेल तर निगेशन Q घेणार आणि S-3 असेल तर निगेशन R घेणार. लक्षात आलं? ओके. म्हणजे हाही पॉईंट इथे क्लिअर केलेला आहे. आता ह्या P आणि निगेशन Pचं आपण काय बघूया रे? इनपुट आउटपुट टेबल बघू. बघा P हे स्टेटमेंट आहे, दुसरं निगेशन P म्हणजे हे S1 आहे, हे S-1 आहे. बरोबर आहे. मग Pचे ट्रूथ व्हॅल्यू काय? एकच स्टेटमेंट असल्यावर काय येणार आहे? T आणि F. ते एक तर ते स्टेटमेंट ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. T F. बरोबर आहे. मग निगेशन P काय येणार? T असेल तर F असतं, F असेल तर T असतं. ओके. सेम तसंच हे T Fमध्ये केलं आहे, 1-0 मध्ये करा. P असेल आणि निगेशन P घेतलं. ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यू T F म्हणजेच काय? 1-0 घेणार. मग 1 असेल तर त्याचं निगेशन काय होणार? 0 होणार. जसं Tचं F होतं तसं 1चं 0 होणार निगेशन आणि 0चं 1 होणार. काय अडचण बाळांनो? ओके. बघा आजच्या लेक्चरला आपण स्विचेस म्हणजे काय बघितलं, क्लोज्ड स्विच कशाला म्हणायचं, ओपन स्विच कशाला म्हणायचं, त्यानंतर त्या स्विचचा आपल्या लॉजिकली जे स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटबरोबर आपण संबंध जोडला. ओके. स्विच जर क्लोज्ड असेल तर त्याला ट्रू स्टेटमेंट म्हणतो आपण, ओपन असेल तर फॉल्स स्टेटमेंट म्हणतो. त्यानंतर T आणि Fला Tच्या ऐवजी आपण 1 वापरू शकतो, Fच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो? 0 वापरू शकतो इनपुट आउटपुट टेबलमध्ये. तेही शिकलो. त्यानंतर आपण स्विचेस 2 पद्धतीने जोडली जातात. एक म्हणजे सिरीज आणि दुसरं म्हणजे पॅरलल. ते 2 पॉईंट बघितले. जर स्विचेस सिरीजमध्ये जोडलेले असतील तर त्यांच्यामध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह येतं? अँड येतं. जर स्विचेस पॅरललमध्ये जोडले असतील तर त्यांच्यामध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह येतं? ऑर येतं. त्यानंतर निगेशन स्टेट बघितली किंवा याला कॉम्प्लिमेंटरी स्विचेस पण म्हणू शकतो आपण. S1 आणि S-1 यांना आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी स्विचेस म्हणतो. ते एकमेकाच्या अपोजिट काम करतात. S ओपन असेल तर S- क्लोज्ड असतं आणि S क्लोज असेल तर S- ओपन असतं. बरोबर आहे. पुन्हा त्याचा इनपुट आउटपुट टेबल ही पाहिला आपण. इनपुट आउटपुट टेबल कसा करायचा तेही आज बघितलं महत्त्वाचं. आता नेक्स्ट लेक्चरला एक्सरसाइज 1.5 आपण सुरू करणार आहे. बाळांनो मी पाठीमागं सांगितलं होतं एक्सरसाइज 1.5मध्ये 1-2 क्वेश्चनमध्ये आपल्याला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे जे लॉज आहेत, लॉज बघितले होते आपण. कॉम्प्लिमेंटरी लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ. ह्या लॉजची गरज आहे. ओके. ते लॉज तुम्ही परफेक्ट करा. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.5 घेणार आहोत. या ठिकाणी आज इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद.